सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे शिवसेनेमध्ये महत्त्व वाढत चाललेले आहे। फलटण येथील राजे गटामधील ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्यासह फलटण तालुक्यातील राजे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला होता। तेव्हापासून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पक्षाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद देण्यास सुरुवात केली आहे। श्रीमंत संजीवराजे यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थक करीत शिवसेनेला फलटण तालुक्यामधून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असे तब्बल 23 पदाधिकारी निवडून दिले। पक्ष नेतृत्वाने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपकराव चव्हाण यांना मानखटाव फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली। नुकत्याच झालेल्या सातारा येथील गांधी मैदानावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या जाहीर सभेच्या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण यांना व्यासपीठावरती अगदी दिग्गज नेत्यांच्या शेजारी जागा देण्यात आली होती। या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुक्यामध्ये प्रचंड दांडगा संपर्क आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवलेल्या विश्वासाला श्रीमंत संजीवराजे पात्र ठरल्यामुळे आता आगामी काळामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना आणखी ताकद देऊन विधान परिषदेवरती घेणार का, याबाबत आता शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून जोरदार मागणी होऊ लागली आहे।